जीवाची गोष्ट तो सोडा, इथं देवाला सुद्धा शरीर सोडावं लागतं। रामाने अवतार घेतला, कृष्णाने अवतार घेतला, पण त्यांचे सुद्धा अवतार संपलेले आहेत। इथं कुठे अवतार थांबलेले आहेत? प्रत्येकाला आपापला अवतार येत नाही उरले येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती। इथं कुणाचाच अवतार राहायला आलेला नाही, प्रत्येक जण चाललाय। आणि सध्याची तर परिस्थिती बघा ना, माणसं सध्या तर महाराष्ट्रात बर का गिरी महाराज हे घ्या, महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। पावसाचं प्रमाण भयान वाढलंय आणि त्या पावसामुळे अनेक शेतकरी, आमचा बळीराजा, अख्खे प्रपंच त्यांचे या पावसाच्या पाण्यात वाहून गेलेत। अनेकाचा संसार रस्त्यावर आला। लहान लहान मुलाची दिवाळी आणि दसऱ्याच्या सणाला जी लोक वाट पाहत होती, अनेकाची स्वप्न पावसाच्या पाण्यामध्ये मावळल्या गेलीत। सध्या बघा ना किती भयान परिस्थिती झाली। अनेक घर बेघर झालेत, घराची घरं उद्ध्वस्त झालीत। आता आम्ही सुद्धा 30 वर्ष झालं समाजात फिरतो आणि जेव्हापासून कळतंय तेव्हापासून एवढा भयान पाऊस, होय ताई तुम्ही तरी बघितला का? आपण तर एवढा मोठा पाऊस बघितला नाही। किती पाऊस झालाय, किती लोकांचं महाराष्ट्रभर नुकसान झालंय आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तर भयंकर नुकसान झालं। मांजरा नदीच्या तीरावर पाटोद्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी शिरलं। अनेकाचं लाखो करोडो रुपयाचं नुकसान अनेक लोकांचं झालेलं आहे, अनेकाचं झालं। एवढा भयान महापूर आणि त्या पुरामध्ये अनेकाचं वाटुळं झालेलं आहे। मग या शेतकऱ्यांना अनेक सरकार मदत करत आहे, अनेक जण मदत करत आहेत, काही करता येत नाही। बघा कोणी ॲक्सिडेंट मध्ये चाललंय, कोणाचा विमानाने अपघात होतोय, कोणी अटॅक मध्ये चाललंय। माणसं म्हणतात दारू पिऊनच अटॅक होतोय, असं काही नाही। दारू पिऊन ॲक्सिडेंट होतोय खरंय, आपण किती चांगले असा पण समोरून येणारा आपल्या अंगावर डायरेक्ट येतोय आणि आपल्यालाही उडून जातोय। तुम्हाला सांगू का बरं का, इमानदारीने तुम्ही तर सगळेजण बसलात, थोडं लक्ष देऊन ऐका। आपल्या डोक्यातला द्वेष, मत्सर, राग सर्व काढून टाका। का काढायचं आहे? फक्त आपण काही दिवसापुरतीचे पाहुणे येतो। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला। एखादा पक्षी आपल्या अंगणामध्ये येतो, झाडावर किलकिलाट करतो आणि उडून जातो। एखादा पाहुणा आहे, अतिथी आहे, रात्रभर थांबतो, निघून जातो। तसं तुम्ही आम्ही काही दिवसापुरते आलेला आहोत इथं, आहे तोपर्यंत सुखाने जगा आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू द्या, हाच याच्या पाठीमागचा उद्देश। विठ्ठल मरण हे आयुष्यामध्ये अटळ आहे, फक्त एकच आहे, मरायला तर तुम्हालाही मरण आहे ना। आम्ही कीर्तन केलं म्हणजे आम्हाला चुकणार आहे का? आमचं मृत्यू ठरलेलाच आहे, आम्हालाही मरण येणार आहे। बरं आम्हाला कधी येणार आहे असं सांगता येतंय का? नाही, तसं काही नाही। कधी येऊ शकतो आणि कुठे येऊ शकतं, होय बाबा? आपण भक्ती केली म्हणजे आपण मरणार नाहीत का? मरणारच आहे। क्षणभंगूर नाही बरवसा, राम राम मराठी पुढे हुशार थोराय
भरवसा, फारे सावध तोडा माया आशा, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, सावध व्हा, ही माया आशा कुठंतरी सोडून द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पद्मपत्र मिवांबसा, आपल्या गीतेचं महावाक्य श्लोकाचं, कमळाचं फूल आहे, पाण्यात राहतं पण अलिप्त असतं, तसं संसारात राहा पण संसारापासून अलिप्त राहा. कर्म करायचे असतात पण फक्त अलिप्त राहा. मृत्यू एकदा ठरलेला आहे. पण तुम्हाला सांगू का, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काही माऊली काहीच मागं बघू नका. घरचे फक्त पूजेला गेले, तुम्हाला इथंच बसायचंय, तिथं जाऊन काय करणार नाही तुम्ही. इथं 2 शब्द ऐका, लगेच पाठीमागं नजर असतात. सगळ्याला जायची काही गरज नसती. बसा, या जायबाई साहेब या, त्यांचे घरचे ताई सगळेजण ते कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालंय. विठ्ठल विठ्ठल. आपण या जायबाई पोलीस या, आपण किती दिवस जगले होत, या बबनराव, आपण किती दिवस जगलो, इकडे लक्ष द्या. त्यापेक्षा कसे जगलो याला फार महत्व आहे बरं का. तुम्ही किती जणांचं चांगलं केलं आणि किती जणांचं वाईट केलं. उद्या समाजाने असं म्हणू नये बरं का, बरं झालं हो भायाळा गावची पिढा गेली का, या माणसाने कधी माणसात माणूस ठेवला नाही, असं म्हणून नाही जगायचं. आपण जर वारलो ना तर लोकांनी म्हणलं पाहिजे, नाही हो आपल्या गावचा हा माणूस खूप चांगला होता, आपल्या गावची ही माता माय माऊली खूप चांगली होती. आणि आपण वारल्याच्या नंतर 10-20 लोकांच्या तरी डोळ्यात अश्रू यावेत, त्यावेळेस समजायचं आपलं मरण सार्थक झालं. म्हणजे आपल्या जाण्याची पोकळी समाजाला जाणवली पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, पाठीमागं कीर्ती राहिली पाहिजे, कीर्ती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्ती ही भगवंताची देण आहे आणि अपकीर्ती हे माणसाचं वागणं आहे. जाण त्याने तवची जियावे, जवा अंगा अपकीर्ती न पवे, सांग पाकेवे निघावे येथून या. ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीची ओवी, जाणकार माणसाने या जगामध्ये तिथपर्यंत जागावं जोपर्यंत जीवनामध्ये अपकीर्ती येत नाही, तोपर्यंत कीर्तीच पाहिजे जीवनामध्ये. म्हणून कीर्ती, कीर्तीने जगा, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. विठ्ठल आणि जीवनामध्ये आपण या जगामध्ये जगायला आलोत तर काहीतरी चांगलं करून गेलं पाहिजे. जेवढं जमेल एवढं चांगलं करून जायचं. तुम्हाला उदाहरण देईल, एडिसन नावाचा शास्त्रज्ञ आहे, ते लहानपणी त्यांना शाळेत पाठवलं आणि 10-12 दिवस ते शाळेत गेले. शाळेतून मॅडमने एक चिठ्ठी दिली एडिसन जवळ आणि सांगितलं, जा तुझ्या आईकडे चिठ्ठी दे. आणि त्या एडिसनने आपली चिठ्ठी आईजवळ दिली. आईने वाचलं. मुलाने विचारलं, आई काय लिहिलंय या चिठ्ठीमध्ये. आईने सांगितलं, बाळा तुझ्या शाळेतल्या मॅडमने या चिठ्ठीत एकच लिहिलंय की तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि त्याच्या हुशारी इतके विद्यार्थी या शाळेमध्ये आणखी नाहीत, म्हणून तुम्ही याला काय करा, थोडं घरीच शिकवा. असं म्हणल्या का आई मॅडम? हो. मग आईने काय केलं, इतकं त्या मुलाला घरी शिकवलं, इतकं शिकवलं, इतकं मोठं केलं. कारण एडिसन नावाचे हे असे होते की बहिरे बरं का, मंदबुद्धी होती, कानाला ऐकू येत नव्हतं. पण आईच शाळा बनली आणि शाळा म्हणजे आई आणि आई म्हणजे शाळा. आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं महाराज, तुम्हाला मी पुढं सांगते. आणि मग फार शिकवलं त्याला घरीच. तो एवढा मोठा माणूस झाले, एवढे मोठे शास्त्रज्ञ झाले. एके दिवशी एक शेकोटी पेटलेली होती आणि पेटलेल्या शेकोटीवर एक जणांनी माती टाकली, तरी पण ते लाकडाचा निखारा असा चालूच होता, लाल बुंद गोळा. मग
एडिसनच्या डोक्यामध्ये आलं की अरे हे लाकडं पेटवलेली लाल बुंद याच्यामध्ये अग्नी दिसतोय. तिथून पुढे आपली जी ही लाईट आहे का, लाईट बल्ब, याचा शोध कुणी लावला तर एडिसन नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलाय. म्हणून आपल्याला लाईट मिळाली महाराज. नाही तर अजून दिवाबत्तीवरच राहिलो असतो टेंब्यावर आपण, त्याचा शोध नसता लागला बरं का ताई. आणि त्याच्यानंतर त्यांची आई वारली आणि 40 वर्षानंतर त्या शास्त्रज्ञाने आईच्या रूम मध्ये जी आईची पेटी होती, डब्बा, तो उघडला आणि त्याच्यातली चिठ्ठी हाताशी लागली. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं त्या आईला, आई हा तुमचा मुलगा मतिमंद आहे, याला ऐकू येत नाही, हा शाळेत राहण्याच्या लायक नाही, याला काहीच कळणार नाही. तेव्हा शास्त्रज्ञाच्या डोळ्यातून अश्रू आले की अरे ज्या मॅडमनी चिठ्ठी दिली आईला की तुमचा मुलगा शिक्षणाच्या लायक नाही, मतिमंद आहे, याला काही येणार नाही, त्या आईने मला एवढं मोठं केलं. एक लक्षात ठेवा, याला म्हणतात कीर्ती आणि याला म्हणतात जगणं. विठ्ठल म्हणून आमच्याकडे 50-55 विद्यार्थिनी आहे बरं का पोरी. मी या पोरींना कायम सांगत असते की सातत्य ठेवा. बरोबर आहे का. काही माणसं परीक्षा जवळ आली की मग रात्रीच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागायचं. पण इथं बसलेल्या विद्यार्थिनींनो, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्ही 4-8 दिवस किती रात्र डोक्यावर घेतली तर अजिबात तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही. तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. जो विद्यार्थी रोज तास, 2 तास, 3 तास रोज अभ्यास करतो त्यालाच परीक्षेला चांगले मार्क पडत असतात, ते डोक्यात ठेवा. हे मृदंगवादक महाराज यांनी रोज 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस केलेली आहे. कमीत कमी 10 वर्ष झालं असेल आता मृदंग चालू आहे, तेव्हा आता नीट वाजवायला येतंय. लक्षात ठेवा. काही माणसं डायरेक्टच नाही होत होते, फार घासावी लागते, फार करावं लागतं. आणि ज्याला पास व्हायचंय ना त्यांनी नापास होण्याची भीती ठेवायचीच नाही, तेव्हा तो पास होत असतो. मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या, फक्त तुमच्यामध्ये जगण्याची ऊर्जा पाहिजे हो. माणूस जन्माला आल्याबरोबर तो विद्वान, बुद्धिमान, पंडित, शास्त्रज्ञ, त्याला गीता नाही येणार. बरोबर आहे का. गीतेचे श्लोक घ्यावे लागेल, सांगता घ्यावी लागेल, शिकावं लागेल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. पहिलं हे शिकावं लागेल. हे संस्कृतचे श्लोक जिभेवर बसावे लागतील, मग सरस्वती नांदेल आणि मग एका श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळेल. तेव्हा जीवनाचा अर्थ कळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही जीवनाच्या परीक्षेमध्ये पास व्हाल. पण काहीला जीवनच कळत नाही, आयुष्याचं मोल. बरेच लोक पाहिलेत आम्ही, त्यांना आयुष्याचं मोलच कळत नाही. तुम्हाला सांगू का, जिवंतपणे चांगलं जगणं हाच स्वर्ग आहे. बरोबर आहे का बाबा. आपण म्हणतो स्वर्ग नरक. कधी काही बरेच लोक आम्हाला म्हणतात, ताई आई साहेब तुम्ही म्हणता खरंय, तुमचं काम आहे कीर्तन सांगणं, आमचं काम आहे ऐकणं. तुम्ही उठले, जाऊ द्या, आई साहेबाचं काय दरवर्षीच असतं, त्या नेहमीच सांगतात, कुठलंही कीर्तनकार नेहमीच सांगतात चांगलं वागा, चांगलं जगा. पण काही नाही म्हणा, जाऊ द्या हो, खा प्या आयुष करा, मेलं म्हणजे गेलं. कुणी पाहिला स्वर्ग, कुणी पाहिला नरक, काही लोक म्हणतात. बरोबर आहे, सुशिक्षित लोकांच्या मताशी आम्ही पण सहमत आहेत डॉक्टर साहेब. नरक पाहिला नाही, स्वर्ग पाहिला नाही बाबा. पण संतांच्या प्रमाणानुसार मला एक वाटतं, आयुष्यामध्ये चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणी स्वर्ग आहे. आणि जिवंतपणी वाईट माणसाची भेट होणं हाच नरक आहे.
असली परिस्थिती काय, कुठून आणता नरक? वाईट माणसं तीच नरक आहे, बाकी काही नाही. म्हणून चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. एक दिवस मृत्यू ठरलेला आहे आणि वारल्याच्या नंतर अंत्यविधी दुसऱ्या तिसऱ्याशी सावडायचं, दावा आणि झालं आज हे वर्ष श्राद्ध. पण याच्यावरही लोक डोकं लावते, श्राद्ध कशासाठी करायचं, दावा करायचाच कशाला, पिंडदानाची गरजच काय. बरं का, अलीकडे शिकलेला समाज कुठं चाललाय तेही कळायला तयार नाही. अरे बाबा, ज्या कुळात आपण जन्माला आलेलो आहोत त्यांचं ऋण असतं, ऋण. पितृ ऋण, ऋषी ऋण, समाजाचं ऋण, आई वडिलाचं ऋण, ऋण देवाचं ऋण. आणि कोणाच्याच ऋणात कधी माणसाने जाऊ नये. ऋण माणसाला फेडावंच लागतं. मग ज्या आईने आणि बापाने तुम्हाला जन्माला घातलंय त्यांचं ऋण नाही का तुमच्यावर, ते तर फेडावं लागेल ना. म्हणून श्राद्ध घालावं लागतं. तो कमने पितृ आशीर्वाद दे, तो कमने पितृ आशीर्वाद दे, तो कमने पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सदा या. कोकाटे महाराजांनी समर्पक प्रमाण दिलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. पितर आपले आशीर्वाद देतात आपल्याला. कल्याण इच्छिती सदा तया. आणि आपले जे पितर असतात ना ते आपल्या परिवाराचं कल्याण नेहमी चिंतित असतात. म्हणून ते आशीर्वाद देतात आपल्याला मनापासून. म्हणून हे विधी हे करायचेच असते. विधी नाही केले तर मग काय खरंय. या नारायणराव पोलीस सगळे आले आहेत आमचे, सुभाषराव साहेब या या बसा. विठाल विठाल कुंडली कवरदा हरिठाल भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय. पितुराचं आणखी एक उदाहरण देईल. संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म पैठणला पितृपक्ष घालायचा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक चालू. तो घमघमाट, तो वास, काही काम करणाऱ्या लोकांनी वास आला त्यांना. आणि ती लोक म्हटली काय छान सुगंध येतोय. नाथ बाबांच्या वाड्यामध्ये आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. सुगंध जर एवढा चांगला तो स्वयंपाक किती छान असेल. तर त्यांच्यातली त्यांच्यात चर्चा झाली. म्हणले आपल्याला काय खरकट मिळणार आहे साहेब. आपण खरकट काढणारी माणसं आहोत. आणि ती जेवल्यानंतर मग खरकट आपण खायचंय, पात्र भांडे आपण धुणार आहेत. आपल्याला कोण चांगला स्वयंपाक. हे नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराजांनी पितृ घालायचे ते बाजूला ठेवले आणि पहिले जे काम करणारी लोक होती का त्यांची पंगत बसवली, त्यांना जीव घातलं. आणि जे मग पैठण मधले शुद्ध ब्राह्मण मंडळी होती यांनी नाथ महाराजावर बहिष्कार घातला. म्हणले तुम्ही या लोकांना जीव घालून अपवित्र केलंय अन्न. बरोबर आहे का बाबा, बरोबर आहे का. अपवित्र केलं हे अन्न. आता आम्ही तुमच्याकडे जेवायलाच येणार नाहीत. आता पडले का नाथ महाराजाला पंचायत. सर्व वेद संपन्न विद्वान ज्ञानी पंडित शास्त्री बुवा सगळे सोहळ्यातले लोक कुणीच जेवायला यायला तयार नाहीत. मग काय करायचं. पण ते नाथ महाराज होते.
नाथ महाराजांनी आव्हान केलं आणि यांचे बाप आजोबा पंजोबा सगळ्या पैठण मधले वर स्वर्गात गेलेले सगळेच खाली आले आणि त्यांच्या पंक्ती बसले. मग यांनी खिडकीतून पाहिलं. कोणी म्हणतंय माझे वडील आहेत, कोणी म्हणतंय आजोबा आहेत, कोणी म्हणतंय पंजोबा आहेत. सगळ्याला जीव घातलं. महाराज याला म्हणतात नाथ बाबा. विठ्ठल विठ्ठल. घालायचेच असतात पित्र. आता बरेच लोक म्हणतात आम्ही श्राद्धाचं खात नाहीत, काही म्हणतात दहाव्याचं खात नाहीत. पण मला एक म्हणायचं, तुम्ही मेल्यावर तुमचं कुणी खायचं? होय होय बाबा. आपण वारल्यावर आपलं कोण खाणार आहे? हे बी पंचायतच आहे ना. म्हणजे शास्त्र दोन्हीकडून बी आहे. हे अन्न खायचं नाही, त्याचं खायचं नाही, याचं खायचं नाही, आहे का नाही? वास्तूचं श्राद्ध दशक्रिया आहे का नाही? पण मला पुन्हा प्रश्न पडतो की बाबा मग आता आपण वारल्यावर आपलं कोण खायचं? हे बी अवघडच आहे का नाही? कोकाटे महाराज म्हणले मग आपलं दाव्याचं आणि श्राद्धाचं कुत्र्याला टाकायचं नाही खाल्लं मग काय करायचं? त्यांनी बी खाल्लं पाहिजे. हाही प्रश्नच आहे ना मोठा. हा आणि तुम्हाला सांगू का, बरोबर आहे अन्नशुद्धी अन्नाचा दोष हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण बाबा मी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगेन ताई, सगळ्यात महत्वाचं अन्न विटाळलेलं आहे का काय हे पाहण्यापेक्षा सगळ्यात वाईट तुमचं विटाळलेलं मन हे सगळ्यात वाईट आहे. बरोबर आहे. वर तर पाळू आपण, विधी निषेध शास्त्र हे सर्व सांगितलंय, पण सगळ्यात हे महत्वाचं आहे. बरोबर आहे का? हे आतलं. काही लोक भरपूर सोहळं पाळतात पण आतच नीट नाही. वरून दुसती नातून कुस्ती. यार कशाला करतो देव देव? तो कामाने चिंता करावे निर्मळ, तो कामाने चिंता करावे निर्मळ, चिंता करारे निर्मळ, कामाने चिंता करारे निर्मळ, तो कामाने चिंता करावे निर्मळ, तो कामाने चिंता करावे निर्मळ, तो कामाने चिंता करावे, तो कामाने चिंता करारे निर्मळ, कामाने चिंता करारे निर्मळ, गोपाल रागे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्त महत्वाचं आहे, ते निर्मळ केलं पाहिजे. म्हणून वरी शास्त्र म्हणेल ते सांडावे, वरी राज्य हे तृण मानावे. शास्त्र म्हणाल ते केलं पाहिजे. मग शास्त्राने सांगितले आपल्याला दशक्रिया विधी करा, शास्त्राने सांगितले श्राद्ध करा. करा. आता आम्ही सुद्धा आमच्या वडिलाचे पित्र घालतोच, संस्थांवर नाही. आठवू द्याला भाऊ घालतो. मी त्याला म्हटलं घालायचे. मग आपण म्हणायचं का आपण महाराज आहेत, हे पित्र कशाला घालायचे? नाही, तुम्ही महाराज नंतर, पण तुम्हाला जन्म वडिलांनी दिलाय हे तर डोक्यात ठेवलं पाहिजे. हा बरोबर आहे का? आणि ज्ञानेश्वरी काय सांगते, जो मातीचे उदरा तो मातीचा सोयरा के तुला पा. जो आईच्या उदरातून जन्माला आला तो आईचा सोयरा होणार आहे का? नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कोणी असा पण आई आणि बाप हे तुमच्या जीवनामध्ये सर्वस्व आहेत. नंतर बाकीच्या गोष्टी येतात. पण आता आम्ही पाहतो काही लोक आई बापाचे पित्र घालायला तयार नाहीत, आई बापाचे दहावे नीट करायला तयार नाहीत. दहाव्याच्या दिवशीच भांडण आहेत प्रॉपर्टीमुळं. अरे दहावा होऊ द्या, पाहुणे जाऊ द्या, मग घरात बसा, मग होऊ द्या ना. कमाल वाटते. काही काही मुलं तर मी असे पाहिलेत की आई मरायला टेकली, 3-4 मुलं असली ना, एकच मुलगा आणि सून आई बापाची सेवा करतो आणि दुसरे 3 बघाणातच.
पण आईला काय वाटतं, नाही माझ्या चारही मुलांनी मला तोंड दाखवू पाहून. आणि त्या मुलाला म्हणलं का हो तुम्ही आईला तोंड दाखव, जाऊ द्या मरू द्या तिकडं. आणि मग वारल्यावर मातीला सुद्धा येऊ नये अशा लेकांनी मला सरळ वाटतं. बरोबर आहे का? काय आज समाजामध्ये समाज कुठं चाललाय बरं का, कळायला तयार नाही. लोकांना कळा ना. आणि मला याच्यातून एक कळतं, ज्याला जन्मदाती आई आणि बाप जर कळत नसेल ना, तो देश धर्म आणि देव काय करणार आहे हो? काही कळत नाही. जायाची आहिक धड नाही तायाचे परत्र पुससी काही. तो का म्हणे माय बापे अवघी देवाची चलते, अवघी देवाची चलते, अवघी देवाची चलते. तो का म्हणे माय बापे अवघी देवाची चलते, अवघी देवाची चलते, अवघी देवाची चलते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आई वडील म्हणजे खरं देवाचंच रूप आहे. म्हणून आमच्या श्रावण बाळाने आई वडील दोन्हीलाही दिसत नाही, पण कावड घेऊन श्रावण बाळ आई वडिलांना कुठे गेले होते? काशीला. विचार करा, भीत आंधळे आई वडिलाची कावड घेऊन छोट्याशा खांद्यावर. तुम्ही नका माय बापाला कावड करू, पण घरी तरी चांगलं सांभाळा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय आई वडिलांना सांभाळता हो? काही लोक म्हणते आम्ही माय बापाला सांभाळतो, तुम्ही नाही सांभाळत. त्यांची प्रॉपर्टी तुम्ही खातात, उलट ते तुम्हाला सांभाळते. ते डोक्यात घ्या. काय म्हणायचं तुम्हाला? आता नाही टाळी वाजवणार तुम्ही, आहे का नाही? हे माणसं पुढचे तुम्ही सांभाळता का? आणि एखाद्या पोराने सुनाने माय बापाला सांभाळलं म्हणजे उपकार नाही बरं का, हे डोक्यात घ्या. माय बापामुळे तुम्हाला जग दिसलं, हे डोक्यात घ्या. नंतर तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर नाही तर काय जे व्हायचे असेल तेव्हा. म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी आई वारल्या, पायातली चप्पल काढली आणि आईच्या प्रेताला खांदा दिला. मोदीजींना सुद्धा एक सांगायचंय त्याच्यातून, मी जरी देशाचा पंतप्रधान असलो तरी माझी आई ही माझ्यापेक्षा मोठी आहे. म्हणून जपी तपी ज्ञानी संन्यासी तुम्ही कोणी व्हा, पण आई वडील श्रेष्ठ आहेत. पुंडलिकाने जन्मभर काय केलं? आई वडिलाची सेवा केली. म्हणून 28 युग झालं आमचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. सोपी गोष्ट नाही. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थासी, कुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थासी, कुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडील म्हणजे केवळ काशी आहेत. भागुजी दादा यांनी तर मुलांना जन्म दिलाच दिला, पण हे 5 भावंड 6 भावंड यांची आई सुदामती ताई, त्याही मातोश्रीने लेकरांना जन्म दिला ना. ती आई तुम्हाला सांगू का, काहीच्या आईला प्रसिद्धी मिळतील, काहीच्या आईला मिळत नाही, पण त्या कुटुंबासाठी प्रत्येक आईचं आपल्या बाळासाठी तेवढंच योगदान असतं बरं. हे डोक्यात ठेवा. तेवढंच. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या. शहाजी राजे ओढात आणत होते, पण जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना घडवलं. बरोबर आहे का नाही? हा इतिहास आहे महाराज. आशांना जन्म देणारे आमचे श्रीकृष्ण भगवान. माता देवकीने जन्म दिला, पण सांभाळ यशोदा मैयाने केला. ती पण देवकीने वाहिला, यशोदेने वाहिला, देवकीने वाहिला, यशोदेने वाहिला. पांडवाचा बंदी जन भवनिया राहिला,
यशोदेने पाळीला. आईनं जन्माला घातलं आणि यशोदा मैयाने पालन केलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना सुद्धा जन्मदाते आई वडील परमात्मा सुद्धा वेळ प्रसंगी अवतार घेतोच ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, लबाडी वाढते, स्वैराचार वाढतो, त्यावेळेस बरोबर आहे धर्म अवतीर्ण होतो. म्हणून धर्मासाठी तसं जीवनामध्ये प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. जन्माला आले ना तर चांगलं कार्य करा. अनेकाला जन्माला घालणारी त्यांची आई वडील आहेत. सावरकरांना जन्माला घालणारी त्यांची आई आहे. लोकमान्य टिळकांना जन्माला घालणारी त्यांची आई आहे. महात्मा गांधीजी त्यांना जन्माला घालणारी त्यांची आई आहे. संत भगवान बाबांना जन्माला घालणाऱ्या पवित्र कुशीतल्या मातोश्री कौतुकाबाई माता आहेत. संत वामन भाऊंना जन्म घालणाऱ्या मातोश्री राहीबाई आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना जन्म देणाऱ्या मातोश्री रुक्मिणी आईसाहेब आहेत. मुंडे साहेबांना जन्म देणाऱ्या त्यांच्या मातोश्री आहेत. या जगामध्ये महापुरुष झाले, संत झाले, विद्वान, ज्ञानी, पंडित, शास्त्रज्ञ, जगाचा शोध ज्यांनी लावला त्यांनाही जन्म देणारी आई आणि वडीलच आहेत. हे डोक्यात घ्या. या जगामध्ये दुसरं एक वाक्य लक्षात ठेवा. चांगलं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही संभाजीनगरला जाल, तुम्ही पुण्याला जाल, तुम्ही मुंबईला जाल, तुम्ही दिल्लीला जाल, तुम्ही कोठ्याला जाल, तुम्ही राजस्थानला जाल, रशियाला जाल, जपानला जाल, लंडनला जाल, अमेरिकेला जाल, पण प्रत्येक ठिकाणी शिक्षणाला फीस लागते. पण जगाच्या पाठीवर एकच विद्यापीठ आहे जिथं फीस लागत नाही. जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ म्हणजे संस्कार आहेत आणि ते म्हणजे आमचे जन्मदाते आहे आई आणि वडील देतात त्याच्यासारखं दुसरं विद्यापीठ. बरोबर आहे का? आणि जन्मदाते आई वडिलांनी दिलेले संस्कारच आयुष्यभर कामी येतात. कधी लक्षात ठेवा. काही काही माणसं म्हणतात त्याचं वागणंच बरोबर नाही, याची भूमिकाच ताईट, हा गर्विष्ठच, सदा तटगुरच भाषा, वाणी चांगली नाही, रक्ताचा दोष आहे. बरोबर आहे हा? रक्त चांगलं लागतं. काही म्हणा, ज्याच्या आई वडिलाचं रक्त पवित्र त्याची संतती चांगलीच निवडणार हे मी ठामपणे सांगणे. माझं शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, रसाळ गोमटी बीज शुद्ध लागल तेव्हा फळ चांगलं येतं. मुळात बीज म्हणजे बी. आपल्या भाषेत सोयाबीन आलंय ना काढायला, आहे का नाही? काढायला आलंय तर कशाचं काढायला, सगळं पाणीच गेलंय. बरं, सुरुवातीला पेरलं तर लवकर उगवलं नाही काही ठिकाणी, तर मग एकदा उगवलं नाही म्हणले बी खोटं लागलं, पुन्हा उगवलं, पेरलं दुबार, ते बी नाही, तिंबारणी पेरणी केली, तिसऱ्यांदा ते उगवलं. काही काही लोक म्हणले शेतकरी काय नाही बीज खोटं. म्हणले कसं काय? म्हणले याची कंपनीच खोटी. कशाची? बोला ना. बेची बी. अहो शेतात पेरायचं बी खोटं लागलं तर धान उगवना. हा तसं हे परिपाहे बीज शुद्ध आगे, परिपाहे बीज शुद्ध आगे, परिपाहे बीज शुद्ध अंगी. म्हणून बीज चांगलं पाहिजे. बी कळालं का? तुम्ही सगळे सुज्ञ माणसं, सगळ्याच्या लक्षात येतं. आणि बी वाईट असलं की मग काहीच खरं नाही. म्हणून हे बी चांगलं पाहिजे.
माणसं म्हणतात ना प्युअर ज्वारीचं बी बघा आहे का नाही, ऊसाची बी जात आहे ना वेगळीच, ते सुद्धा बेणं चांगलं लागतं. आता विचार करा बरं का, ऊसाच्या बेण्यामध्ये प्रकार आहेत आहे का नाही. ते बी बेणं चांगलं असलं तर ऊसाचे कांड्या जास्त पडतात, त्याच्यातही बेण्यात फरक आहे. ऊस बी जर चांगला टनात भराव वाटत असेल, त्याची उंची वाढवायची वाटत असेल, तर ऊसाचं बेणं चांगलं असलं तर ऊस चांगला येतोय. आता अजून याच्या पुढे जाऊन सांगायचंय का काही राहिलंय. अमृताची फळे अमृताची बेली, अमृताची फळे अमृताची बेली, तिच्या पुढे चाले बेजाची, तिच्या पुढे चाले बेजाची. अमृताची फळे अमृताची बेली, अमृताची फळे अमृताची फळे, तिचं पुढे झाले बेजाची, बेजाची पुढे झाले बेजाची. अमृताची फळे तीच पुढे चाली बीजाची. जसं बीज असेल तसंच फळ येतं ना. आंब्याचं कोई गोड असेल तर फळ गोडच येतंय, नसेल तर मग काय येईल. म्हणून आकार चांगला द्यायचा, 1-1, 2-2 तास. पण लेकराला वेळच कुठे आहे आता. आई वडिलाला वेळ म्हणजे लेकरावर संस्कार घडवा काय नाही, त्याच्याशिवाय उपयोग नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये पार पाडा, करा, जिम्मेदाऱ्या सांभाळा, तर इथून पुढचा काळ आहे. नाहीतर सध्या भयान परिस्थिती आहे, वातावरण फार दूषित झालेलं आहे. आपल्या मुलाबाळांना संस्कार चांगले देण्याचं काम करा, चांगलं द्या. विठ्ठल कुंडली गवरदा हरिचल भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. दुर्योधन, दुःशासन, कंस हे सगळे दुष्टच माणसं जन्माला आली. काय करता, म्हणून चांगली माणसं जन्माला घातली पाहिजेत. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. म्हणून आपण सांगत होतो की तुम्हाला मी सांगितलं ना, पित्र का घालायचे, श्राद्ध का करायचं. आता तर लक्षात आलं का नाही. आई वडिलासाठी हे करायचं असते, त्यांच्या ऋणात असतो. आज श्राद्धाचा कार्यक्रम म्हणजे जीवाचा शेवटचा कार्यक्रम हा. आणि आज सुद्धा पिंडदान केलं जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाकीचं पिंड सोडा, पण आम्ही शरीर रूपी पिंडच भगवंताला समर्पित केलं. पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. म्हणून पिंड तुकाराम महाराज म्हणतात, दिला माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. आई वडिलाचं ऋण फेडता येत नाही, पण काही का होईना थोडं फार
म्हणून असं केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर एकदा पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे शेवटी तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझ्या डोक्यावर जे ओझ होतं ते उतरलं, माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. 12च्या आत सोडणार नाहीत आणि 12च्या पुढे जाणार नाहीत. ते काय विषय का, घड्याळ माझ्याच जवळ आहे, अजिबात पुढे जाणार नाही. एवढं सांगायला कोणाचं भांडवल आठवायची गरज आहे. हा करा माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला बोला बोलायचं का बोलायचं. चला चला. हा मग विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेगळा कोणी वंदरे चला क्षमा आपला महाराज तुझे नाही विचारला अधिकार मी आपला क्षमा आपला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाय पैकी क्षमा आपला ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल. बघता बघता बाबूजी भाऊ यांना स्वर्गवासी होऊन 1 वर्ष झालेलं आहे. श्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या परिचयाच्या आणि प्रत्येकाला आपल्या हृदयात प्रेम असणाऱ्या त्यांच्याविषयी अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आईसाहेब यांनी सुंदर असं त्यांच्या अमृतवाणीतून संबोधन केलेलं आहे आणि आपण ते गोड श्रवण केलेलं आहे. आईसाहेबांसोबत सांगळे महाराज, बिभीषण महाराज कोकाटे, मृदंगवादक अंगद महाराज आणि त्यांच्या सर्व विद्यार्थिनी सुंदर असं सर्वांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. सुंदर कीर्तन झालं. मार्गदर्शनपर अभ्यासू सर्वच गोष्टींना हात घालून शैक्षणिक सामाजिक सुसंस्कार देश गाव धर्म असं सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. आई वडील काय असतात, कसे असतात, कधी जन्मावं, कुठं जन्मावं, कुणाच्या पोटी जन्मावं, जन्माला हे कुणाच्या स्वाध्यान नसतं, पण जन्माला आल्यानंतर काय करायचं, घर कसं सांभाळायचं, मुलं कसे सांभाळायचे, संसार कसा वाढवायचा सांभाळायचा, हे आपल्या हातात असतं. बंधू भगिनी मायबाप सर्वच गावगावून आलेले पाहुणे, सुंदरदादाचा पूर्ण परिवार आणि सुंदरदादाचे पुतण्या बहिणी मेहुणे जावाई वाई सगळेच आलेले आहेत. या सर्वांच्या वतीने मी आईसाहेबांचं खूप खूप आभार मानते. आणि कसं प्रत्येकाने आईवडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांनी कितीही ओरडून सांगितलं. ताईसाहेबांनी 1-1.5-2 तास ओरडून इतकं बिंबीच्या देठापासून कीर्तन केलं आणि सांगितलं. पण आपण त्याच्यातील थोडासा का आदर्श घ्यावा. आईसाहेब आमच्या गावातलं बेणं खूप चांगलं आहे, ऊसच चांगला आहे त्याच्यामुळं बेणे चांगले आहेत, त्याची काय काळजी नाही. समजा आमचं गाव अजून तरी चांगल्या विचाराने वागते राहते. आमचं गाव स्वातंत्र्य सैनिकाचं आहे, आजी माजी सैनिकाचं आहे. सैन्यात 100% मुलं जातात, धाडसी मुलं आहेत. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी पण धाडसी आहेत आणि त्यांचे मातापिता पण धाडसी आहेत. देशाच्या सेवेत तत्पर असणारे 12वी पास झाले की 17व्या-18व्या वर्षीत आमचं लेकरू सैन्यात जातं आहे आणि देशाची सेवा करून सुखरूप परत येतं आहे. एक निसर्गाचे परमेश्वराची कृपाच आमच्या गावावर आहे, कृष्णाचं वरदान आमच्या गावावर आहे. आणि आजच्या आईसाहेबाच्या कीर्तनाला आपली महाराज मंडळी पण बिडकर बाबा, पिंटू बाबा, पंचाळेश्वरकर सगळेच लाभलेले आहेत. त्यांचंसुद्धाही मी मनापासून आभार मानते. आमच्या दिनू काकांच्या मनासारखं झालं असेल. आज दोन्ही सगळे एक आलेत, अध्यात्म आणि मानुभाव सगळे एकत्र आलेत.
तुमचंही मनापासून आभार, अभिनंदन. आणि प्रत्येक माणूस, आमच्या गावातला मानव पण ते माणूस स्वर्गवासी झालं रे झालं बाबा, ह्यांना थोडं कानावर गेलं की हजर राहतात. त्यांची प्रार्थना, त्यांचा विधी इतकं छान करतात ते, म्हणून सगळेजण विचारणा राहतात. सगळं चांगले आहेत. आईवडिलाचे उपकार किती फेडायचे म्हणलं ते श्राद्ध करूनही फिटत नाही, आणि रोज पंक्ती उठून फिटत नाही. जिवंतपणे त्यांची सेवा करून फिटतं ते दादाच्या कुटुंबाने पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या भावजाया चांगल्या आहेत, पत्नी चांगली आहे, प्रेमळ माणसं त्यांचे आहेत. त्यांनी आईवडिलाची, कुटुंबाची, आमच्या सुधामतीताईसुद्धा प्रेमळ होते आणि कुटुंब त्यांनी चांगलं सांभाळलं. भाऊ तर होते, रागीट होते, तापड होते. एका दोरीत त्यांनी कुटुंब सगळं सांभाळलं. आणि त्यांच्या गेल्यानंतरही अजून त्यांचा परिवार सध्या तरी बराच आहे म्हणा. माणसं काही एका विचाराचे माणसं एका कुटुंबातही नसतात, एका घरातही नसतात, एका गावातही नसतात. प्रत्येक गोष्टीला माणसाला तोंड द्यावं लागतं. आणि कुटुंबात कुठंही 1-2 माणसं विचित्र असतातच. त्यामुळे परिवार सांभाळणं एवढं सोपं नाही. आमच्या सुंदर दादांनी सुंदर परिवार सांभाळलेला आहे. त्यांचं मनापासून आभार. आई वडील कवीने किती संतांनी, भक्तांनी, शास्त्रांनी सगळ्यांनी सांगितलेलं आईवडिलाचं महत्त्व. ना ताईसाहेबांनी सांगितलं, मी काही वेळ घेणार नाही. पण कवीसुद्धा म्हणतो की शेतामध्ये कोप, तिला कुपाटीचा झाप, तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. असा बाप कष्ट करीत असतो, घाम गाळीत असतो पोरांसाठी रात्रंदिवस. आताच सांगितलं नाही, एवढा पाऊस आहे तरी गुडघ्या इतक्या पाण्यात माणसं सोयाबीन काढतात. इथून तिथून रोडवर यंत्र लावलेले आहेत, मळणी यंत्र, मशागत करतात शेतीची, नंतर पिकवतात. पिकलेल्या पदार्थ कसं तरी घेतात. निसर्गाने अवकृपा केली या वर्षी. शेतकरी राजा अत्यंत अडचणीत आहे. आणि सकाळी कुणी नव्हतं, माझं 10व्याला येणं नाही झालं. अगोदर मी फोन केला तर मला सुरूच नाही झाला 9 वाजता. तिथून निघाले, न्यूज तर संपला म्हणले. त्याच्यामुळे मला कसं तरी वाटलं, म्हणजे मी ती खंत व्यक्तच करते. आणि मग आता मी आले, ताईसाहेब आलेल्या होत्या, सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. सुधामतीताईंनी सुंदर परिवार सांभाळला. आईची कुटुंबावर माया असते, आई घराची भिंत असते आणि वडील घराचं छत असतं. ते छत गेल्यावर आणि भिंत कोसळल्यावर, भिंत थोडी जरी कोसळली तरी छत टिकत नाही. ते गेल्यानंतर परिवाराची काय अवस्था होते. परंतु परिवाराचं कल्याण झालेलं आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्यासमोरच चांगलं झालेलं आहे सर्वांचं. आई किती मुलासाठी करते ते सुद्धा एका कवीनं सांगितलेलं आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लासाठी तिने झोका झाडाला. आईबाप लेकरं लहानाचे मोठे करण्यासाठी जीवाचे रान करतात. मायबाप बंधू भगिनीनो, पण त्यांचा जास्त विचार केला जात नाही. मोठ्या लोकांचेच आईबाप तर पडतात. गरीब लाजकाज कसं तरी सांभाळतं आईवडिलाला, पण मोठे लोक सांभाळत नाहीत. आता सांगायच्या गोष्टी नाहीत, पण काल परवाच तुम्ही होतात ना, एक जण अंत्यविधीला आले नाही, कलेक्टर केलेला मुलगा आला नाही. अशी आख्या म्हणजे शोकांतिका खूप मोठी आहे. अशी त्या सांगण्याच्या गोष्टी नाहीत. माणसाला राग येतो. कीर्तनकाराला पण बोलता येत नाही, आपल्याला पण बोलता येत नाही. पण माझी सगळ्यांना कळकळची विनंती की आपण जिवंत आहे तोपर्यंत चांगलं सांभाळा. नंतर श्राद्ध करा, माणसं जीव घाला, देवपूजा करा, विधी करा किंवा न करा. कावळ्याने पिंड नाही शिवली. खरं तर कावळ्याचा काहीच संबंध नाही. जिवंतपणी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. मेल्यावर किती तुम्ही पिंडदान केले आणि काही केले तरी उपयोग नाही. सर्वजण थांबलात. आमच्यातले म्हातारेच खंबीर आहेत, पैसे पाळून आहेत, कोणावर अवलंबूनच नाहीत म्हातारे. ना आपणही तसंच राहायचं पुढं. आता कोण कसं येईल उद्याचं आपल्या घरात ते सांगता येईना. आपल्या लेकराला आपण सांगू शकतो, बाबा तुझे सासू-सासरे सांभाळ, त्यांना चांगलं जप आहे तोपर्यंत. पण आलेल्याला आपण काय सांगू शकत नाही. आपण आपलंच जपायचं, व्यवस्थित राहायचं. आणि सर्वांचं पुनश्च एकदा आभार. आईसाहेबांना हाक देईपर्यंत येतात, त्यांचाही आभार. आणि बांगर सर पण त्यांचा आभार मानणार आहेत. जय रामकृष्ण हरी. मला 2 मिनटं बसा ना. तुम्ही माणसं बोलत असताना उठून जातात. मागा नदीत सुद्धा महाराज बोलत तर निमे माणसं उठून गेले. मग बोलिताच कशाला महाराजाला. 2 मिनटं आपल्याला बसू वाटत नाही. शोकांतिक आहे खरं म्हणजे. मला सुंदर दादांनी फक्त त्यांच्या वतीने आभार मानायचं सांगितलंय. तसं तर वहिनीने आभार मानलंय. आज आपल्याला 2 महाराज, एक आमचे पुण्याचे महाराज मानभाऊ पंथाचे आणि आपल्या आईसाहेब यांनी दोन्ही अगदी कुटुंबावर, आईवर, वडिलावर याच्यावर प्रवचन केलंय, कीर्तन केलंय. परंतु मगाशी त्या महाराजांनी सांगितली एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. ते म्हणजे हे मेलेल्या माणसासाठी आम्ही सांगत नाहीत, हे तुमच्यासाठी आम्ही सांगतो. मग आपल्या किती आपण आत्मसात करायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं.
आपल्या छातीवर आपण हात ठेवला पाहिजे. माझं कुटुंब कसं आहे, मी भावासंग कसा वागतोय, माझ्या सुनासंग कसा वागतोय, पुतण्यासंग मी कसा वागतोय. सुंदरदाराचं नाव का निघतं गावामध्ये, याचं कारण एक, आईसाहेबांनी सांगितलं, खरंच आदर्श कुटुंब आहे गावामध्ये. व्हायला निघल्यात पण कुणाला माहीत नाही. आमच्या बाकीच्या कुटुंबाने बघा, म्हातारी रुसून जाते तर भावाचे रानाच्या ह्याच्यासाठी बांधणं येतं. म्हणून हे कुटुंब खरं आदर्श आहे. त्यांनी पुन्हा एक आदर्श घालून दिला आहे. आज तुमचं कीर्तन ठेवलं आहे. मुकदमाचा स्वभाव बऱ्याच लोकांना माहिती आहे. मुकदमेची आम्ही गरिबी पाहिली, ऊस तोडल्याला पाहिला आहे, मुकदमे पाहिली आणि आदर्श कुटुंबसुद्धा आम्ही त्यांचं पाहिलेलं आहे. आज या कार्यक्रमाला आमचे मानव पंथाचे महाराज आले, राधाताई आवर्जून आणल्या, त्यांनी त्यांचा सर्व संच आणला. याबद्दल आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आभार मानतो. वहिनी उशीर झाला, तुम्हाला दहाव्याला आला नाहीत. या कार्यक्रमाला गावच्या त्या प्रथम नागरिक आहेत, त्यांनी यायलाच पाहिजे. त्यांचासुद्धा आभार, सर्व गावकऱ्याचा आभार मानतो. आणि आता जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये असं मी त्या कुटुंबाच्या वतीने सांगतो. आणि कार्यक्रम आता आईवडील चांगले सांभाळलेल्याची एक यादी आपण काढू, म्हणजे भविष्यातले पोरंसुद्धा चांगले सांभाळतील. देवळावर लावू आपण. आणि दिसतं ना हो, कुणाचे आईवडील कसे कोण सांभाळते दिसत नाही का, दिसतं ना. देवळावर बोलणं फार सोपं आहे. मी काय करतोय आधी मी केलं पाहिजे, तर माईक पुढं मी उभं राहिलं पाहिजे. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण, याचा काही उपयोग होणार नाही. सगळ्यांनी हे तत्व आत्मसात करावा. आणि एक आदर्श गाव, तुम्ही म्हणतात तसं बाकी सगळ्या गोष्टीत आम्ही आदर्श आहेत. नोकरदार आहेत, स्वतंत्र सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, शूर आहेत, निधड्या छातीचे आहेत. परंतु काही गोष्टी आमच्या गावाने निश्चित शिकण्यासारख्या आहेत. हिथून पुढे तरी त्या शिकाव्यात अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.